आणि अंधश्रद्धेचं निर्मूलन होणं गरजेचं आहे। आणि गेल्या वर्षी मला आठवतंय की माझ्या मार्गदर्शनामध्ये सुद्धा मी थोडंसं अंधश्रद्धा दूर करून आपण कशा प्रकारे वाटचाल केली पाहिजे याचं मी मार्गदर्शन केलेलं आहे। त्यामुळे मी आता मॅडमला म्हटलं मी काही बोलत नाहीये, परंतु त्यांनी 1-2 मिनिटासाठी म्हणाल्या बोला, म्हणून थोडंसं सांगते। आता गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आपल्याकडे प्रकर्षाने जी अंधश्रद्धा आपण अजूनपर्यंत बाळगतोय ती अजून मला माहित नाही की कोणाचं म्हणजे किती मानसिकता किती आहे ती जी अंधश्रद्धाच आपण म्हणू, त्याच्यामागे सातत्य अंधश्रद्धेमागे सायन्स आहे, विज्ञान आहे। आता पूर्वी लोकांना म्हणजे स्त्रियांना भरपूर कष्टाची कामं करायला लागत होती, त्यामुळे जेव्हा स्त्रियांना मासिक पाळी येत होती त्यावेळेला तिला कंपल्सरी आरामाची गरज असायची, म्हणून 3 दिवस काही ठिकाणी 5 दिवस तिला कंपल्सरी घरापासून म्हणजे घरातून थोडंसं कामामधून तिला आराम मिळावा म्हणून तिला बाहेर ठेवणं गरजेचं होतं। परंतु आता जसं आपण 21व्या शतकाकडे गेलो तर आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता सुद्धा तेवढ्याच प्रकर्षाने जर पाळल्या तर मला त्याच्यामध्ये एवढं तथ्य आहे असं वाटत नाही, कारण प्रत्येक गोष्टीमागचं सायन्स काय आहे हे प्रत्येकाने आता समजावून घेणं गरजेचं आहे। प्रत्येक गोष्ट आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे, विज्ञानाची जोड आहे। त्यामुळे मी जास्त काही सांगणार नाही। आपल्या घरामध्ये तुम्ही फक्त जरासा विचार करा की आपल्या घरामध्ये कोणत्या अंधश्रद्धा आपण पाळतोय किंवा बाळगतोय आणि त्या अंधश्रद्धेपासून हळूहळू आपण कशा प्रकारे स्वतःला परावृत्त करू याचा सर्वांनी विचार करा। पुन्हा एकदा आजच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देते आणि इथे थांबते, कारण तुम्ही सगळ्या ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहताय त्या कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। या शाळेच्या मॅडम त्याचप्रमाणे कुबल सर यांनी ते